मोदी नाही मुजरा मोदी. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळ इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पंतप्रधान आता मुद्रा मोदी नसून मुजरा मोदी झालेत असा आरोप करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच आंतरराष्ट्रीय एप्स्टीन फाईल्समध्ये मोदींचं नाव असल्याचा दावा करत अमेरिकेच्या दबावामुळे देशाचं सार्वभौमत्व व आर्थिक स्वायत्तता धोक्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. गॅस टंचाई व युरिया खताच्या प्रश्नांवरूनही सरकारवर त्यांनी टीका केली. या पार्श्वभूमीवर 23 मार्च रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा काढून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी यवतमाळ प्रतिनिधी राजेंद्र निमसटकर यांचा रिपोर्ट. आता सुद्धा या सरकारने 145 कुचकामी ठरलेले राफेल हे डबल भावामध्ये विकत घेतलेले आहेत. इंडोनेशिया बरोबर आत्ताच करारनामा झाला. त्यांना 130 कोटी मध्ये मिळाले आणि आपल्याला 240 कोटी मध्ये एक मिळते अशी असणारी परिस्थिती आहे. हा जो सगळा देश विकण्याचा कारोबार जो चाललेला आहे, आम्हाला असं वाटतंय की एसटी याची जी काही माहिती आलेली आहे तो कोवळ्या वयातल्या मुला मुलींशी गैरवर्तणूक करत होता, हेडीस वर्तणूक करत होता. त्याच्याबरोबर अनेक देशाचे प्रमुख यांचीही नावं आलेली आहेत. यांच्या विरोधातही कारवाई त्यांच्या राज्यामध्ये चाललेली आहे. मोदीचं असंच काहीतरी प्रकरण असलं पाहिजे असा आम्हाला संशय आहे. आणि म्हणून 23 मार्चला बैठकीत निर्णय झाला की नागपूरला RSSचं कार्यालय आहे. या कार्यालयावरती आपण असणारा धरणं आंदोलन करायचे. आणि त्यांच्याकडून तुम्ही आतापर्यंत राष्ट्रभक्त, राष्ट्रवाद, चारित्र्यवान असा जो प्रचार आणि प्रसार करत होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे बसतात का याचा खुलासा करा. मध्यमवर्गीय जे आहेत, ज्यांना जातीचं वर्चस्व नरेंद्र मोदी निर्माण करेल असं वाटतंय, त्या सगळ्यांना असताना सांगतो की हा देश समतेच्या रस्त्यावरती चालायला लागलाय. त्याला आता कोणीही थांबू शकणार नाही. तेव्हा ह्या खोट्या स्वप्नामध्ये राहू नका. या खोट्या स्वप्नामध्ये राहिल्यामुळे देशाला गुलाम होण्याची पाळी आली अशी परिस्थिती आहे.